राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. कदम कुटुंबीय आणि पत्नीची बदनामी सहन करणार नाही. अनिल परबांविरोधात न्यायालयात जाणार. रामदास कदमांचा इशारा. ज्या पवारांना मतं दिली त्यांनी ओबीसी आरक्षण घालवलं. लक्ष्मण हाकेंची शरद पवारांसह अजित पवारांवरही टीका. धर्म भाषा काहीही असो आपण सर्व हिंदू. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडते त्याची वाट पाहतोय. भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. वरिष्ठ पातळीवर फक्त चर्चा, निर्णयात मोठी दिरंगाई. गोगावले यांची खंत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त खाती. अतिरिक्त खात्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली. काही अधिकाऱ्यांकडे 4 खात्यांचा भार. भाजपा शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणे यांचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांची मागणी. नवी मुंबईत 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं संपवलं जीवन. ऐरोलीतल्या सुशीलाबाई देशमुख विद्यालयातील शिक्षिका. जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एका कुटुंबियावर हल्ला केल्याची माहिती. मनपा रुग्णालयात तरुणांचा गोंधळ. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ. मुंब्र्यातील हकीम अजमल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूत कफ सिरपवर बंदी. कफ सिरप संदर्भात नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. धाराशिवच्या भूमकळंबमध्ये मुसळधार पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात 7 ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा. राज्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांचा समावेश. मेट्रो, बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनोचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणार. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण. नेपाळमध्ये ढगफुटी. भूस्खलनामुळे 22 जणांचा मृत्यू. विमानतळ, महामार्ग बंद. जनजीवन विस्कळीत.